चिंचेची चटणी तयार करण्यासाठी आपण अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे आणि 1/4 वाटी गूळ घेतलेला आहे। चिंच एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। नंतर चिंच आणि गूळ 2 तास भिजत ठेवायचे। 2 तासानंतर आपण भिजलेली चिंच गाळून घेणार आहोत। चिंचेचा पूर्णपणे गर निघाला नसल्यामुळे पुन्हा एकदा आपण चिंच भांड्यात घेऊन त्यात थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा गाळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला चिंचेचे पाणी मिळेल। त्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत। मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, चाट मसाला टाकून हे सर्व आपण एकदा हलवून घेऊ आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून 5 मिनिटांसाठी आपण त्याला उकळी आणून देऊ। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची। त्यानंतर आपण एका वाटीत कॉर्नफ्लॉवर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन थोडं पाणी टाकून मिक्स करूया आणि आपण हे चिंचेच्या चटणीत कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून चिंचेची चटणी एकदा हलवून घेऊ। यामुळे चिंचेची चटणी ठीक होते। अशा पद्धतीने आपली चिंचेची चटणी तयार झाली आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल।